नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर। महापालिका परिवहन ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल। नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत। घनसोली आगार येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटन करण्यात आले। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आधुनिक आणि पर्यावरणपूरक बसेस ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहेत। नवीन बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि अधिक विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळणार आहे। सीएनजी इंधनावर चालणाऱ्या या बसेसमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे। शहरातील विविध मार्गावर या बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत। नवीन बसेसमुळे नागरिकांना अधिक नियमित, दर्जेदार आणि सुलभ बससेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। की नवी मुंबईच्या जनतेची सेवा विविध प्रकारे करणं हे महापालिकेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचं काम आहे। कधीही नवी मुंबईच्या जनतेचं हित दुर्लक्षित केलेलं नाही आणि म्हणून भविष्यकाळामध्ये नवी मुंबईच्या जनतेला अधिक सुखकर अशी प्रवास करण्याची सेवा देण्याचं मनोदय आम्ही घेतला आणि महापालिका परिवहन सेवा या सर्व घटकांनी ची पूर्ती करण्याचं ठरवलं आणि आता सुरुवात 150 बसपैकी 51 बस या ठिकाणी जनतेच्या सेवेत आलेल्या आहेत। भविष्यकाळामध्ये राहिलेल्या 99 बसेस लवकरच येतील। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।